नमो बुद्धाय मित्रांनो, आज बौद्ध पौर्णिमा असल्यामुळे आपण बघा इथं जेल ऑफ बघा इथं काढलेलं आहे बघा, जेल ऑफ नवी मुंबई हे उद्यान आहे मित्रांनो. तर हे उद्यान कुठं आहे तर बघा सेक्टर 26 नवी मुंबई येथे सेक्टर 26मध्ये बघा इथं जेल ऑफ नवी मुंबई हे अतिभव्य असं गार्डन उभारलेलं आहे आणि त्यामध्ये भगवान बुद्धांची मूर्तीचं अनावरण केलेलं आहे मित्रांनो. तर आपण बाहेरचा भाग पाहतो मित्रांनो. तर हे बघा इथं फ्लेमिंगो पक्षी आहे बघा इथं. तर त्याचा इथं स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे मित्रांनो. तर आपण आतमध्ये जाऊन गार्डन कसं आहे ते पाहणार आहोत. तर तोपर्यंत आपण हा बाहेरचा भाग पाहूया. तर हा बाहेरचा भाग असा आहे बघा मित्रांनो. निसर्ग सौंदर्यामध्ये हे जेल ऑफ गार्डन उभा केलेला आहे. सर्व बाजूने झाडं आहे आणि बघा हा रोड आहे. इकडे तुम्ही नेरूळ स्टेशनवरून तुम्ही रिक्षाने येऊ शकता बघा. हा नेरूळ स्टेशनवरून रोड येणार आहे बघा. हा डायरेक्ट इथं जेल ऑफ नवी मुंबई गार्डनकडे येतो. तर बघा हे असं बाहेरचं निसर्ग सौंदर्यामध्ये बघा हे गार्डन आहे. लोकांना बसण्यासाठी बघा इथं बाक वगैरे केलेलं आहे, सावली आहे बघा. इथं लोक बसतात आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात मित्रांनो. तर पहा हे तुम्ही बघा हे असं बाहेरचं वातावरण आहे बघा. इथं ही खारकीची झाडं आहे बघा, त्याला फळंसुद्धा लागलेली आहेत. आणि बघा हे असं बाहेरचा भाग आहे जेल ऑफ गार्डन नवी मुंबई. तर लिहिलेला बोर्ड आहे. आणि बघा इथं फ्लेमिंगो पक्ष्याचं बघा इथं असा एवढा मोठा हा पक्ष्याचा उभारणी करण्यात आलेली आहे. आणि बघा आता 5 वाजता हे गार्डन लोकांसाठी खुलं होतं. 5 वाजेपर्यंत हे बंद असतं. आता 5 वाजता हे गार्डन आता खुलं केलेलं बघा. आता लोक आतमध्ये जायला लागलेत. तर बघा हा बाहेरचा परिसर आहे जेल ऑफ गार्डन. तर आपण आतमध्ये जाणार आहोत. तर आतमध्ये बघा बुद्धाच्या मूर्तीचं अनावरण केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. हे गेटमधून आपल्याला आतमध्ये एंट्री आहे. तर बघा मित्रांनो हे बघा असं गेटपासून बघा असं दोन्ही बाजूला हे गार्डन आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हा सरळ गौतम बुद्धाच्या मूर्तीकडे आपल्याला रस्ता घेऊन जाणार आहे. तर बघा असं हे भलं मोठं बघा 4 ते 5 एकरामध्ये हे गार्डन उभारण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मंदाताई म्हात्रे यांच्या निधीतून त्या गार्डनच्या आणि बुद्धांच्या मूर्तीचं अनावरण केलेलं आहे. जुलै 2025मध्ये या बुद्धांच्या मूर्तीचं अनावरण केलं आहे. हे नवी मुंबई हे शहर शांततेचं प्रतीक असल्यामुळं मंदाताई म्हात्रे यांनी असं ठरवलं की गौतम बुद्धाची मूर्ती जर इथं आपण बसवली तर नवी मुंबईमध्ये शांतता पसरेल आणि बुद्धांच्या विचाराने हे नवी मुंबई शहर हे चालेल असा त्यांचा हेतू होता. त्या पद्धतीने त्याने बघा हे असं भव्य असं बुद्धांची मूर्ती बसवलेली आहे. जवळजवळ 9 फूट अशी ही मूर्ती बुद्धांची बसवलेली आहे. तुम्ही पाहू शकता समोर. मित्रांनो नेरूळ येथील जेल ऑफ नवी मुंबई उद्यानात उभारलेली भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ही ध्यानमग्न पुतळा उभारण्यात आला आहे. शांतता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सेक्टर 26 नेरूळ येथे स्थापन करण्यात आलेला हा उंच पुतळा जवळजवळ 9 फूट उंचीचा आहे. हा पुतळा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आकर्षण म्हणून ओळखला जातो. नेरूळ येथील जेल ऑफ मुंबई या भागात हा पुतळा स्थापित करण्यात आला आहे बघा. हा पुतळा नवी मुंबईमध्ये स्थापित करण्यात गौतम बुद्धाचा हा पुतळा ध्यानमग्न अवस्थेत असून सुमारे 9 फूट उंचीचा आहे. ही मूर्ती शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक मानली जाते.
नवी मुंबई शहर शांततेचे शहर असल्याने बघा इथं हे आपल्या शहरामध्ये शांतता आणि करोना पसरावी यासाठी बघा हा पुतळा उभारण्यात आलेला आहे बघा. तर आपण जवळ जाऊन पाहूया कसा आहे पुतळा तो. हे पहा इकडे बघा बसण्यासाठी लोकांना गार्डन बाजूला आहे. इथं बघा सावली आहे, झाड आहे, झाडाखाली लोक आराम करतात बघा. इथं एक भव्य असं पटांगण इथं पुढं आहे लोकांना ध्यानस्थ होण्यासाठी. तर ही बघा भगवान बुद्धाची मूर्ती. आज बौद्ध पौर्णिमा असल्यामुळे भगवान बुद्धांच्या मूर्तीचं पूजन करून त्रिशरण पंचशिला असा लोकांनी त्रिशरण पंचशिले बोलले आणि बुद्धांच्या मूर्तीची पूजा केली. तर बघा हे बघा इथं आज फुलं वगैरे लावलेले आहेत, 5 वाजलेले आहेत. हे बघा ही अशी मूर्ती आहे. हे पाहू शकता तुम्ही चारी बाजूने सुशोभीकरणाचे बघा झाडं लावलेले आहेत आणि बघा इथून वरती जायला पायऱ्या आहेत बघा. तर आपण वरती जाऊन पाहूया. तर मित्रांनो तुम्हाला आपण वरती जाऊन दाखवू शकत नाही कारण बघा इथं पायऱ्याला इथं बघा इथं कुलूप लावलेलं आहे त्यामुळं वरती पायऱ्या बंद आहेत. तर आपण तुम्हाला मी दोन्ही पाठीमागून आणि पुढून दाखवतो मित्रांनो. तर बघा ही 9 फूट उंचीची जवळजवळ ही मूर्ती भगवान बुद्धांची इथं बसवलेली आहे. इथं दर रविवारी आणि पौर्णिमेला बुद्धांच्या मूर्तीचे पूजन होते. असं हे गार्डन आहे आणि बाजूला बघा ही खाडी लाभलेली आहे बघा. खाडीमध्ये किती फुल पाणी आहे बघा. त्यात कारंजे आहेत. रात्रीच्या वेळेस बहुत सुंदर असा दिसतो हा नजारा. निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा ही बुद्धाची मूर्ती बघा. बाजूला बघा हे कारंजे आहेत. ठिकठिकाणी कारंजे बसवलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस हा नजारा खूपच सुंदर असा दिसतो. पाहू शकता चारही बाजून तलावाच्या बाजूला रोड आहे भला मोठा. त्या रोडवरून गाडी इथं जाताना दिसत आहेत. आणि हे बघा ही बुद्धाची मूर्ती बघा 9 फूट उंचीची बुद्धांची मूर्ती. आता कुलूप खोलण्याचं काम चाललं. मी तुम्हाला वरती जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर बघा हे असं गार्डन आहे. सर्व बाजून रस्ता आहे आणि ह्या बाजूला बघा असा ही खाडी आहे. या खाडीचं बघा पाणी खाडीमध्ये कारंजे उभा केलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस हा नजारा खूप सुंदर दिसतो. लोकांना असं या जायला बघा रस्ता आहे. आणि ह्या बुद्ध मूर्तीच्या पुढे बघा एवढं भलं मोठं गार्डन आहे. पाहू शकता तुम्ही अशी वर बघा 9 फूट उंचीची अशी मूर्ती स्थापित करण्याची आहे. ध्यानमग्न अवस्थेत मूर्ती स्थापित करण्याची आहे. तर पहा मी तुम्हाला वर दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा अशी आहे बघा जवळजवळ सुमारे 9 फूट उंचीची मूर्ती आहे बघा. ध्यानमग्न अवस्थेत बघा ही मूर्ती बसवलेली आहे. तुम्हाला मी ही मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. पाहू शकता असं बघा निसर्गरम्य वातावरणात ही मूर्ती बसवलेली आहे बघा. तर बघा त्या बाजूला बघा तुम्ही वरून हा खाडी कशी दिसते आणि वरून बघा खालील भाग कसा दिसतो बघा गार्डनचा भाग. आणि समोर दिसणारं गेट आहे बघा. मित्रांनो हे बुद्ध मूर्ती बसवण्याचं एकच कारण आहे की जगामध्ये आपल्या शांतता नांदावी हेच एक कारण आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो. हा जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. जय भीम.